दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझा विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरीत्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या अकरा लघुकाव्यांचा आपण सध्या विचार करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे पेज, हे अधिष्ठान, हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. समर्थ रामदास स्वामींच्या आयामांचा विचार व्हावा, अभ्यासार्थींना वेगळा दृष्टिकोन प्राप्त व्हावा, अनेक पैलूंचा अभ्यास व्हावा, या हेतूने आपण समर्थांच्या वाङ्मयातील अनेक प्रकारांचा चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या आपण समर्थांच्या 21 समासी अर्थात जुना दासबोध याचा विचार करतो आहोत. या 21 समासीतील ग्रंथातील समास 9वा निराभिमान शांती आपण या समासाचं चिंतन सध्या करतो आहोत. काल आपण 10 ओव्यांपर्यंत आलो होतो. समर्थ सांगतायत की मी जाणलंय, मला ज्ञान झालंय, मला देव दिसला आहे, असं कुणीही सांगत नाही. ते केवळ परमपूजनीय रामकृष्ण परमहंस होते आणि
आपल्या सत्शिष्याच्या मनातील सगळे संशय विकल्प काढून टाकायचे म्हणून त्यांनी विवेकानंदांना सांगितलं, हो, मी देव पाहिला आहे. जसा मी तुला पाहतो तसा मी देवाला पाहतो. स्वामी विवेकानंदांना त्याचं मोठं कुतूहल वाटलं. त्यांनी विचारलं, तुम्ही देवाशी बोललात? ते म्हणाले, मी जसा तुझ्याशी बोलतो आहे तसा मी देवाशी बोललो आहे. आपल्या सत्शिष्याच्या अंतःकरणातले सगळे संशय, सगळे भ्रम काढून टाकायचे, त्याला निर्विकल्प करायचं, असं सद्गुरूंचं कार्य असतं. म्हणून ते स्वामी विवेकानंदांना पूजनीय ठाकूर तसं म्हणाले. समर्थ म्हणतात की सामान्य माणसाने त्याला जेव्हा सिद्धी प्राप्त होते, त्याला जेव्हा काही गोष्टी घडू लागतात आणि त्याला असं वाटतं की अरे, मी हे ठरवलं होतं त्याप्रमाणे झालं, मी असं बोललो त्याप्रमाणे घडलं, त्याला काही प्रचिती यायला लागते. आणि जर तो बोलून दाखवत असेल, त्याही पुढची अवस्था म्हणजे समर्थ म्हणतायत, तैसा आत्मा जपोन सांगणे, सांगता जाणीवेसी आणि उणे, बोलणे आणि बुरकावणे हे तयासी चले ना. त्या परब्रह्म स्वरूपाला मी जाणलं आहे. ज्याला जाणलं त्याच्यापेक्षा जाणणारा महत्वाचा होतो. कारण मी त्याला ओळखलंय, मी त्याला पाहिलंय, मी त्याचा अनुभव घेतलाय. म्हणजे आपलं मोठेपण दाखवणं, समर्थ म्हणतात की हे परब्रह्म स्वरूपाला चालत नाही. आणि जे खरे ज्ञानी असतात ते या भानगडीत कधीही पडत नाहीत. पुढे समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आपण करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. जरी अंधाराचा ढीग पडे, आकाश जावने दी आडे, तरीच स्वसुख सांगणे घडे, ज्ञातेपणे करुणी श्रीराम. तेथे उपमा मात्र चालेना, तर्का भूली पडे उमजेना, उमजले तरी सांगवेना, पारतया स्वरूपाचा श्रीराम. म्हणाल इतुके मी बोलिलो, तरी माझा अन्याय झाला मी चुकलो, परी यथार्थ जाणा मुकलो, जाणीवे पासुनी श्रीराम. मी जे बोलतो काही ते माझे प्रमाण नाही, मज सकळ लोका कोणीही न मानिजेत ज्ञातृत्वे श्रीराम. म्हणून या मी ब्रह्मपिसा, बडबड करीतो भल तैसा, मज बरे म्हणेल तोही पिसा, माणुसकी त्यासी नाही श्रीराम. समर्थ म्हणतायत, मी त्याला एक रूपक देतायत समर्थ या ठिकाणी. जरी अंधाराचा ढीग पडे, आकाश जावनेदी आडे, तरीच स्वसुख सांगणे घडे, ज्ञातेपणे करुणी. समर्थ म्हणतायत, अंधाराचा मोठा ढीग पडलाय, एक दृष्टांत आहे हा. आणि त्या ढिगाकडे जाताना मला आकाश आडवं येत आहे, म्हणून मी जाऊ शकत नाही, असा दावा करून आत्मसुखासंबंधी सांगताना माणसाची फजिती होते. दृष्टांत काय? अंधार आहे, अंधार काळोख आहे. आता काळोख दिसतोय आणि मी इथं उभा आहे. कुणी म्हणतं की तू का जात नाही, ते काळोख का बाजूला करत नाही? तर मी सांगतोय की मध्ये आकाश पसरलेलं आहे, ते मला तिकडे जाऊ देत नाही. आकाश हे तत्व आहे, मान्य आहे, परंतु ते पलीकडे जाऊ देणार नाही का? पण लोकांना काहीतरी निमित्त लागतं. अर्जुनाला निमित्त होतं. खरं तर त्याच्या मनामध्ये ते धारिष्ट्य नव्हतं कुरुक्षेत्रावर लढण्याचं. त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाले. एवढं मोठं सैन्य आपल्याला झेपेल का? आपल्याला जमेल का? म्हणून त्यांनी पळवाट काय काढली आहे?
की मी माझ्याच आप्तस्वकीयांना मारायचं, त्यांचा रक्तपात घडवायचा आणि त्यांना मारून मी हे राज्य घ्यायचं, कशासाठी करायचं हे सगळं? आणि मग त्यांनी अनेक उपप्रश्नही मांडले. माझ्याच नात्यातल्या सवाष्णींना मी विधवा करीन, मग वर्णसंकर होईन, वगैरे वगैरे. हे एक निमित्त झालं. तसं या ठिकाणी आकाश पुढे आहे ते मला जाऊ देत नाही असं म्हणून सांगणं म्हणजे आत्मसुखापासून आपण वंचित होणं आणि त्यासाठी वेगवेगळी कारणं शोधणं आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं आत्मसुख कुठे आहे? ते अंतःकरणात आहे. तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. त्याला आतल्या आत पोचण्यासाठी आपल्याला जमत नाहीये. का जमत नाहीये? आमची दृष्टी, आमची वृत्ती ही बहिर्मुख आहे. आमचा आनंद, आमचं ते सुख आम्ही बाहेरच्या वस्तू आणि व्यक्तींमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. समर्थ म्हणतात हे चालत नाही. तेथे उपमा मात्र चालेना, तर्का भूली पडे उमजेना, उमजले तरी सांगवेना, पारतया स्वरूपाचा श्रीराम. खरं तर मी ब्रह्म पाहिले आहे, मला परब्रह्माची प्रचिती आली आहे, मला त्याचा अनुभव आला आहे. हे सांगणंच मुळात चुकीचं आहे. ज्याला हे याचा अनुभव येतो तो कधी त्याची वल्गना, खरा ज्ञानी आहे तो त्याची वल्गना करत नाही, त्याचा उच्चार करत नाही, त्याचा उद्गाता होत नाही. कारण त्याला माहिती आहे मी हे बोललो की ते माझ्यापासून दुरावतं. मग त्याला धरून ठेवायचंय. मग त्याला धरून ठेवायचंय म्हणून त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. बोलून उपयोग काय? ज्याच्यासाठी आयुष्याचा आटापिटा केला ते दूर जातंय. 4 लोक जवळ येतील, हा खरा ज्ञानी माणूस आहे, यांनी भगवंताला पाहिलंय, भगवंताची प्रचिती आली. 4 लोक जवळ येतील, करायचंय काय? माणसांचा उबग आला आता. पण ते जे स्वरूप आहे, ती जी अनुभूती आहे, समर्थ मानतात तेथे उपमा मात्र चालेना. त्याला कशाची उपमा देणार? त्याला काहीही उपमा देता येत नाही. कुठली वस्तू, कुठली व्यक्ती, काहीही त्याच्या पुढे फिकं पडतंय सगळं. तर्का भूली पडे उमजेना, उमजले तरी सांगवेना, पार तया स्वरूपाचा. तो एक निळखळ, निर्भेळ, शाश्वत, अत्यंत परम शुद्ध असा आनंदाचा खळखळता निर्झर असा झरा आहे. त्याच्याबद्दल काय बोलणार? एक वचन आहे, तव तत्वम न जानामी की दृश्योसी महेश्वरा. अरे मी तुला पाहिलंय की दृश्योसी महेश्वर, भगवंता मी तुला पाहिलंय. तव तत्वम न जानामी, पण मला ते कळलं नाही की तुला मी कशाची उपमा देऊ. समर्थ सद्गुरु स्तवनामध्ये म्हणतात, आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना, काय कळे श्रीराम. मी अज्ञानी आहे. तुझं स्वरूप मी कसं वर्णन करावं? एक गोष्ट इथं लक्षात ठेवली पाहिजे. माणूस वर्णन केव्हा करतो? जेव्हा तो पाहतो, जेव्हा तो अनुभवतो, जेव्हा त्याला प्रचिती येते तेव्हा. मी एखाद्या माणसाला पाहिलंच नाही तर तो काळा आहे का, गोरा आहे, ठेंगणा आहे का, उंच आहे, कसं सांगणार मी? मी कसं वर्णन करणार? पण सद्गुरूंना, समर्थांनी पाहिलेलं आहे. अहो, सद्गुरूंनी समर्थांचा सांभाळ केला. प्रभू श्रीरामचंद्रांनी आपली तनू ते अमुची तनूप आहे. तुम्ही आणि मी वेगळे नाहीये. प्रभू श्रीरामचंद्र हिमालयामध्ये समर्थांना म्हणाले. समर्थ रामदासांना वाटलं काय करायचंय आता? हिमालयामध्ये आपण जायला पाहिजे. आम्ही जाऊन आलो 4 वर्षाखाली. या व्यासपीठावरची बरीच मंडळी त्या आमच्या सोबत होती. वसुधा जागीरदार आहेत, मेधा कुलकर्णी आहेत,
अशी मंडळी होती हिमालयामध्ये गेल्यानंतर. आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर आपोआपच वैराग्य अंतःकरणात उपसतं. आपल्यासारख्या प्रपंचामध्ये लिडबिडलेल्या माणसाला जर वैराग्य जाणवतं तर समर्थ हे प्रखर वैराग्यशील आहेत. त्यांना का नाही वाटणार? त्यांना वाटलं बास झालं, आता देह सोडून टाकावा. इथं खाली खळखळ खळखळ शेकडो फुटावरून वाहणारी अलकनंदा होती आणि त्यांना असं वाटलं की द्यावा देह झोकून. तेवढ्यात प्रभू श्री रामचंद्र प्रगटले. ते म्हणाले, तुम्हाला जगदुद्धार करणे आहे. 2 तपे तुमची रक्षिली काया. तुमचा देह आम्ही 12 दोन्ही 24 2 तप 24 वर्ष त्याचं रक्षण केलं. कशासाठी केलं? तुम्हास जगदुद्धार करणे आहे. तुमची तनु ते आमची तनुप आहे. तुमच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. समर्थांनी रामाला पाहिलेले, रामाला अनुभवलेले, रामाचा सहवास समर्थांना कायम होता. म्हणून समर्थ म्हणतायत, आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. त्याचं वर्णन मी कसं करू? कारण त्याचं वर्णन करायचं म्हणजे मी काय करणार? मी पंचभौतिक देहात आहे, मी मायेच्या विश्वात आहे. मग त्याची उपमा देण्यासाठी मायेने तयार केलेल्या वस्तूचीच मी उपमा देणार आहे ना, आणि ते सगळं नाशिवंत आहे. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान, काय करू श्रीराम. त्या मायेनी तयार केलेल्या वस्तूंचं मी तुम्हाला उपमा देणार होतो. तुमचं स्वरूप कसं आहे? आकाशासारखं आहे, पण आकाशामध्ये विकार आहेत. तुमचं स्वरूप कसं आहे? मेरू पर्वतासारखं आहे, पण मेरूत भारवाही आहे. तुमचं स्वरूप कसं आहे? परीस आहे, पण परीस लोखंडाला सोनं करतो, पण सोन्याचा पुन्हा तो लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर सोनं होत नाही. तसं तुमच्या बाबतीत घडत नाही. तुम्ही तुमच्या आपणासारखे करीती तात्काळ. मी तुम्हाला समुद्र म्हणतो, पण त्यात खारटपणा आहे. किती उदाहरणं दिली आहेत समर्थांनी, एकही उपमा लागू पडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, तेथे उपमा मात्र चालेना, तर्का भूली पडे उमजेना, उमजले तरी सांगवेना, पार तया स्वरूपाचा. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मुखेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे, स्वानुभवाची खुणे स्वानुभवी पाहिजे श्रीराम. आता हे जे काही अनुभवलेलं आहे, याची प्रचिती घेण्यासाठी दुसरा अनुभवीच पाहिजे. योगी जाणावा योगेश्वरे. कुणी कुणाला नाही जाणू शकत. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, त्याचं स्वरूप वर्णन करतात, रामाचे भजन तेची माझे ज्ञान. याला फार सुरेख चाल आहे. ती काही मला गायकी गळा नसल्यामुळे ती येणार नाही. परंतु रामाचे भजन तेची माझे ज्ञान, तेने समाधान पावईन. भीमसेन जोशींच्या आवाजातला हा अभंग आपण ऐकला पाहिजे. फार सुरेख अर्थपूर्ण आहे. रामाचे भजन तेची माझे ज्ञान, तेने समाधान पावईन. रामाचं भजन केल्यानंतर मी समाधान माझं होत आहे. रामासी वर्णिता देही आली विदेहिता. आपण आता पाहिलं की त्याचं वर्णन करायला गेलो की ते आपल्यापासून दुरावता. रामासी वर्णिता देही विदेहता आली तन्मयता सहजची. परंतु त्याचं भजन करू गेलं, त्याचं स्तवन करू गेलं की माझा देह गळून पडतो आणि मी त्याच्याशी तन्मय होतो, तदाकारता अनुभवतो. राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तुमची तनु ते आमची तनुप आहे. समर्थ म्हणतायत, राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तेणे सुखरूप निरंतर. किती दिवस आहे? निरंतर आहे, कालातीत आहे.
रामदास म्हणे मज येणे गती, राम सीतापतीच्या नामी नामे. राम सीतापतीच्यानी नामे. त्या राम आणि सीतेचं नामस्मरण केलं, नामसंकीर्तन केलं, जप केला, पूजन केलं, भजन केलं की मी त्याच्याशी तदाकार होतो. खरं तर रामचंद्र हे समर्थांचे सद्गुरू आहेत. ते मुळात निर्गुण ब्रह्म आहेत. भक्तांच्या उद्धारासाठी म्हणून ते सगुण रूपात आले. या ओव्यांमध्ये मोठी ती अडकित्यात पडल्यासारखी अवस्था आहे. त्याचा तर अनुभव होतोय, त्याची प्राप्ती होतीये, पण ती सांगता येत नाहीये. पुढे समर्थ म्हणतात, आता ही उपमा कशी द्यावी. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे श्रीराम. मला जे काही प्राप्त झालेले, मला ज्याच्याशी अनुभव आला, मला ज्याची प्रचिती झाली, ते परब्रह्म स्वरूप, ते प्रभू श्रीरामचंद्रांचं स्वरूप, त्याला उपमा देता येत नाही. कारण उपमा द्यायची म्हणजे या सृष्टीतल्या पदार्थांना त्याला द्यावं, सांगावं लागेल. पण ही सगळी सृष्टीच काय नाशिवंत आहे. पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण आणि महर्षी विश्वामित्र जनकाकडे येतात आणि त्या ठिकाणी योगायोगाने सीतेचं स्वयंवर आरंभलेलं असतं. त्याची तयारी चालू असते. सद्गुरूंच्या पूजेसाठी म्हणून प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण ते ज्या ठिकाणी उतरलेले आहेत त्याच्या बाजूला सगळी बागच बाग आहे, फुलांची बाग आहे. त्या ठिकाणी ते फुलं आणायला बाहेर जातात. बघा, एक सूक्ष्म किती काय म्हणू आपण त्याला, की जे एटिकेट्स आपण म्हणतो, रामाच्या जीवनामध्ये त्याला किती उच्च स्थान आहे. तिथं जो रखवालदार आहे, माळी आहे, त्या माळ्याला श्री रामचंद्रांनी विचारलं, माळी दादा, आम्ही थोडे फुलं घेऊत का. तो माळ्याने प्रभू श्रीरामचंद्रांकडे पाहिलं आणि काय त्याच्यावर प्रभाव पडला माहित नाही. तो म्हणाला, अहो मी तुम्हाला तोडून देतो फुलं, तुम्ही कशाला तोडता. ते म्हणाले, नाही नाही, आमच्या सद्गुरूंची सेवा ही आम्ही करणार आहेत आणि तो आमचा पायंड आहे. दररोज आम्ही तेच करतो. आम्ही दोघं भाऊ फुलं तोडून त्यांच्यासाठी पूजेसाठी ठेवतो. पण तुमची परवानगी असेल तरच आम्ही तोडू. तो म्हणाला, अहो माझी काय परवानगी घेता, तुम्ही पाहिजे तेवढी तोडा. आणि फुलं तोडत असताना तिथे एक अत्यंत अद्भुत रोमांचक असा प्रसंग घडलेला आहे. त्या पुष्पवाटिकेमध्ये सीता तिच्या मैत्रिणींसोबत आलेली आहे. तिथं जलाशय आहे. तिने स्नान केलं आणि देवीच्या मंदिरामध्ये ती देवीच्या पूजनासाठी गेली. तिच्या मैत्रिणींपैकी एक मैत्रीण, एक दासी, ती बाहेर गेली आणि तिने पाहिलं की दोघे जण, दोन किशोर वयातले तरुण फुलं तोडतायत आणि ज्यांच्याबद्दल आपण कालपासून ऐकतो आहोत, सगळीकडे चर्चाच आहे त्यांच्या सौंदर्याबद्दल. बहुतेक तीच ही दोन मुलं आहेत. ती धावत पळत येते मंदिरामध्ये.
सीता देवीची पूजा करून उठतीये आणि ही तिला जाऊन धडकते. ती म्हणते वेंधळ्यासारखं काय करतेस असं. ती म्हणते माझी अवस्थाच तशी आहे, मी ते पाहिलं आहे त्यांना. हिला समजत नाही सीतेला की ही काय बोलतीये. ती म्हणाली कुणाला पाहिलं तू. तेव्हा त्या दासीच्या तोंडून जे उत्तर आलेलं आहे ते आहे न तत्र वाग गच्छती. मी जे पाहिलंय त्याचं वर्णन नाही करू शकत. सीतेची सखी रामाचं वर्णन करतीये. ती असं आहे, प्राप्त कुमर युग बघण्या बागे वय किशोर सुंदर सर्वांगे श्यामल गौर कवण वा खाणी गिरा अनयन नयन विनवाणी ऐकुनी सब सखी सुजाण हर्षित जाणती सीता अति उत्कंठित. भावार्थ याचा असा आहे, मी त्या दोघांना पाहिलंय सीते, पण ज्या डोळ्यांनी पाहिलं ते तिचं वर्णन करू शकत नाहीत. आणि जे तोंड त्यांचं वर्णन करतायत त्यांना पाहता येत नाहीये. किती सुरेख संकल्पना, किती मोठा दृष्टांत आहे. अशी अवस्था सद्गुरूचं रूप पाहिल्यानंतर, परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर त्या साधकाची होतीये. डोळ्यांनी पाहिलंय त्याचं वर्णन तोंड काय करणार. आणि जे वर्णन करणारं तोंड आहे ते पाहू शकत नाहीये. रामांची सुद्धा जेव्हा सीता बाहेर येते तिलाही उत्कंठ आहे, कारण या शेवटच्या चरणामध्ये म्हणलंय ऐकुनी सब सखी सुजान हर्षित. सगळ्या आनंदात आल्या, सगळ्यांनी ते ऐकलं. जाणती सीता अति उत्कंठित. सीतेच्या सुद्धा लक्षात आलं की गावामध्ये आपली जी चर्चा चालू आहे ती त्यांच्याबद्दलच आहे, त्या कुमारांबद्दल. आणि तिला सुद्धा उत्कंठा निर्माण झाली. आता हे दोघे जण जेव्हा पाहतात सीतेला तेव्हा यांची अवस्था काय. देख सिय सोमा सुख पावा हृदय सराहत वचननु आवा. रामाची अवस्था अशी आहे, देख सिय सोमा सुख पावा. रघुवंशातला हा राम, त्याला अत्यंतिक सुख प्राप्त झालं. हृदय सराहत, तिची सराहना करतंय अंतःकरण. वचननु आवा, परंतु बोलता येत नाहीये. अशी अवस्था या प्रसंगी झालेली आहे रामाच्या चरित्रामध्ये. समर्थ या ठिकाणी हेच वर्णन करतायत की तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी न चले तेथे. समर्थ म्हणतायत तेथे उपमा मात्र चालेना, तर्का भूली पडी उमजेना, उमजले तरी सांगवेना पार तया स्वरूपाचा. आता ह्याच्या पुढे समर्थ म्हणतात पण मी जे काही बोललोय तुम्हाला ते कुठल्या भावनेने बोललो, कुठल्या भावनिक अवस्थेत बोललो, कुठल्या मानसिक अवस्थेत मी तुम्हाला बोललो. समर्थांनी आपला नम्रपणा दाखवलाय. मी तुम्हाला हे सगळं सांगितलं याची खिन्नता दाखवली आहे. मी तुम्हाला उपदेश केलाय परंतु माझी प्राज्ञा नाहीये, माझी लायकी नाहीये, मी असं बोलायला नाही पाहिजे असं म्हणून पुन्हा समर्थ म्हणतात की मला गप्पही बसवत नाहीये. फार मोठा सुरेख प्रसंग समर्थांनी या पुढच्या ओव्यांमध्ये वर्णन केलंय. म्हणाल इतुके मी बोलिलो तरी माझा अन्याय झाला मी चुकलो, परी यथार्थ जाणा मुकलो, जाणीवे पासुनी श्रीराम. मी तुम्हाला जे मी जाणलंय त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो, चुकलो बरं का. मी माझा अन्याय झाला, मी चुकलो, मी अन्यायी आहे, मी चुकलो. मी जे बोलतो काही ते माझे प्रमाण नाही, मज सकळ लोका कोणीही न मानिजेत ज्ञातृत्वे श्रीराम. ही खंत आहे का हो, मला तुम्ही सांगा. त्या काळामध्ये, तपाचरणाच्या काळामध्ये समर्थ हे काही समर्थ म्हणून प्रकट होत झालेले नव्हते अजून.
आत्ता आत्ता त्यांना कुणीतरी चांगलं बोलत होतं. लोकांच्या लक्षात येत होतं की अरे हा पोरगा काही सामान्य पोरगा नाहीये, हा केवळ भिक्षेवर जगणारा नाहीये, भिक्षेसाठी सगळं नाही करत आहे. लोकांनी पाहावं, पहाटे बाहेर पडलेल्या लोकांनी, हा त्या गोदावरी आणि नंदिनीच्या पात्रात उभा आहे. लोकांनी घरी जावं, सगळं उरकावं, शेतामध्ये जाताना पाहावं, अरे अजूनही हा पोरगा पाण्यातच उभा आहे. पहाटे यांनी आपल्या पोरांना उठवलं, गंगेच्या तीरावर नेलं, यांना काही स्तोत्र म्हणून घेतले, यांना सूर्यनमस्कार करायला लावले. पोरं आता गुटगुटीत झाली आहेत, बलसंपन्न झाली आहेत. त्यांच्या मनामध्ये स्वराज्याविषयीचा चैतन्य फुललेलं आहे आणि परराज्याविषयी, मुसलमानी आक्रमणाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये अंगार फुलतोय. काहीतरी घडतंय की जे चांगलं आहे आणि ते केवळ याच्यामुळे घडतंय. आता लोकांच्या अंतःकरणात सहृदयता निर्माण झाली आहे. मग कुणी कधीतरी तांब्याभर दूध आणून द्यावं, कुणी केळीचा घड आणून द्यावं, बाबा तुमच्या नाश्त्यासाठी घ्या. कुणी काही गोडधोड केलेलं असेल तर कधीतरी एक ताटभर आणून द्यावं. असं सगळं चालू झालेलं आहे. पण अजून समाजाने त्यांना मान्यता दिलेली नाहीये. हा काळ कुठला आहे? नाशिकच्या तपाचरण काळातला आहे आणि समर्थांचं वय 15 ते 20च्या दरम्यान आहे. दासबोध जेव्हा सांगितला तो काळ आहे हा. समर्थ या ठिकाणी म्हणतात, मी जे बोलतो काही ते माझे प्रमाण नाही, मी प्रमाण म्हणून बोलत नाहीये, मला जाणवलं म्हणून मी बोललो. मज सकळ लोका कोणीही न मानिजेत ज्ञातृत्वे. मला सर्वसामान्य माणूस, समाज मला ज्ञानी असं मानत नाहीये. ही वस्तुस्थिती समर्थांनी दाखवली आहे या चरणांमधून. म्हणून या मी ब्रह्मपिसा बडबड करीतो भरत ऐसा. मज बरे म्हणेल तोही पिसा माणुसकी त्यास नाही श्रीराम. पण समर्थ सांगतायत मी पिसाड झालोय, मी वेडा आहे, कारण मी त्याची अनुभूती घेतली आहे, मी त्याला जाणलंय, मी त्याच्याशी तदाकारता अनुभवली आहे, मी त्याची प्रचिती घेतली आहे, मी त्याचा अनुभव घेतलाय. ब्रह्मानुभव घेतल्यानंतर मला त्याचं वेड लागलंय. नाथ महाराज अनेक प्रश्न घेऊन जनार्दन स्वामींकडे गेले. अनेक प्रश्न आहेत मनात. जनार्दन स्वामींनी त्यांना बसवलं आणि डोक्यावर हात ठेवला. रामकृष्ण परमहंसांच्या मनात असेच विचार होते. तोतापुरी महाराजांच्या समोर बसले, त्यांनी खांद्यावर हात ठेवला. स्वामी विवेकानंदांच्या मनात असेच प्रश्न होते. स्वतः रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पायाचा अंगठा त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला लावला आणि क्षणार्धात सगळं गरगर गरगर फिरायला लागलं. स्वामी विवेकानंद ओरडले, तुम्ही हे काय करताय? मला माझे आई वडील आहेत, माझं घर आहे. पण असं नाथ महाराजांच्या बाबतीत नाही घडलं. नाथ महाराज कितीतरी तास निर्विकल्प समाधीत होते. पुढे समर्थांनी वर्णन केलंय त्याचं. लोक वेडा म्हणतील, काय डोकं खुपसून बसलाय म्हणतील, याला काही जगाशी घेणं देणं नाही म्हणतील. त्याशिवाय का निराभिमान शांती येईल? समासाचं नाव आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आपण, निराभिमान शांती. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, माझी वाचा अनावर झालेली आहे. आता मी देहात नसल्यामुळे या देहावर माझं नियंत्रण नाहीये. अनावर झालेली वाचा काय काय बोलून जाते, काहीतरी विसंगत बडबड करते. मी जे बोलतो ते बरोबरच आहे असं कुणी म्हणत नाही.
आणि जर असं कुणी म्हणालं, समर्थ पुढे सांगतायत की तोही वेडा ठरेल. लोक म्हणतील की त्याला हा साक्ष आहे, हा पण वेडा झालाय, त्याची बरोबर त्याला हा पाठबळ देतोय. लोक त्याला सुद्धा माणूस समजणार नाहीत. म्हणून या मी ब्रह्मपिसा बडबड करीतो भलतैसा, मजबरे म्हणेल तोही पिसा, माणूस की त्यास नाही श्रीराम. लोक त्यालाही म्हणतील अरे हे माणसात नाही, माणसातून उठलं म्हणतील. आता हे त्याच्या नादी लागलंय ना, याचंही तसंच होणार आहे काहीतरी. माझे पोटी होती हाव, जे जाणून घ्यावे वस्तूचे नाव, तव विचारिता शुद्ध उपाव, खुंटून गेला श्रीराम. माझ्या अंतःकरणात इच्छा होती की मी त्या परब्रह्म स्वरूपाला जाणून घ्यावं, अशी माझ्या अंतःकरणात तीव्र इच्छा होती. पण मी जेव्हा त्याचं चिंतन करायला लागलो, जेव्हा त्याच्याशी तदाकारता अनुभवू लागलो, तेव्हा त्याला जाणून घेण्याचे सगळे उपाय, सगळे साधना मार्ग हे तोकडे आहेत हे माझ्या लक्षात आलं. साधनेवर जर अवलंबून आपण जास्त असलो तर साध्याकडे जाणार कसं? मला इथून औरंगाबादला जायचं आहे. ज्या गाडीमध्ये मी बसलो त्या गाडीतूनच जर मला उतरावं वाटत नसेल तर औरंगाबाद आलं तरी मी उतरणार नाही आणि औरंगाबाद निघूनही जाईल. मी साधनांवर किती अवलंबून राहावं याचा विचार समर्थ म्हणतात साधकांनी केला पाहिजे. माझे पोटी होती हाव, मला ध्यास होता, हव्यास होता, जे जाणून घ्यावे वस्तूचे नाव, ते पाहायचे मला, त्याचं चिंतन करायचे. तव विचारिता शुद्ध उपाव, खुंटून गेला. म्हणून हे मज बोलवेना, न बोलता सुख वाटेना, स्वानुभव उद्गार आवरेना, त्यासी मी काय करू श्रीराम. समर्थ म्हणतात की मला हे बोलवत नाहीये, हे मी स्वतःहून बोलायचंय म्हणून बोलतो असं नाही. खरं तर माझ्याच्यानी हे बोलवतही नाहीये, बोलण्याची माझी इच्छा पण नाहीये. पण बोलल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडत नाही. कारण तुम्ही माझे सगळे सुहृद आहात, माझे शिष्य आहात. तुमच्यापासून लपवून ठेवणं, तुम्हाला त्याच्यापासून दुरापास्त ठेवणं, दूर ठेवणं हे बरोबर नाहीये. म्हणून मला जी परब्रह्म स्वरूपाची अनुभूती आली, स्वानुभव उद्गार आवरेना, ती इतरांना सांगण्याचा मोह मला आवरत नाही. त्याला मी काय करू? समर्थ म्हणतायत की हा माझा वीक पॉइंट झाला. आता खरं तर ते सांगू नये, पण मला मोह आवरत नाही. कारण माझ्या समोर तुम्ही माझे सगळे शिष्य आहात, म्हणून मला ते तुम्हाला सांगणं भाग आहे. मी बोलणे हाची अभिमान, सदा सर्वदा मी पणी निमग्न, ते मी पण असता संलग्न, सर्व ही बाधी श्रीराम. समर्थ म्हणतायत बोलायला गेलं की पुन्हा मला असं जाणवलं, मला तसं समजलं, मला त्याचा अनुभव आला, मी हे केलं, मी ती साधना केली, पुन्हा मीच म्हणावं लागतं. त्यामुळे नकळत माझा अभिमान वाढतो. त्यातून मीपणाचं अनुसंधान चालू होतं. मी केलंय म्हणून मला ते सापडलं, इतरांना कुणाला जमलं नाही. समर्थ म्हणतात अशा प्रकारे त्या अहंकार रूपी मीशी जोडलो गेल्यामुळे मला शब्दज्ञानाची बाधा होण्याची शक्यता आहे. आणि एकदा ही बाधा झाली की सगळ्या विश्वाचे पाश मला पडतील. मी बोलणे हाची अभिमान, सदा सर्वदा मीपणी निमग्न, ते मी पण असता संलग्न, सर्व ही बाधी. मी त्याच्याशी अनुसंधान जोडलं की मला सगळे पाश पडतील, सगळे बंध निर्माण होतील. आणि आपल्याला माहिती आहे की अहंकार माणसाच्या मनात आला की ती वस्तू दुरावते. हे मुख्य सूत्र आहे, मूळ सूत्र हे. मी त्याला पाहिलं म्हणलं की ते दूर निघून जातं, ते दुरावतं. त्याचं वर्णन म्हणून समर्थ म्हणतात नवीन दासबोधामध्ये, हे न बोलताच विवरीजे, विवरोन विरोन राहिजे, मग अबोलण्याची साजे, महापुरुषी श्रीराम. जे महापुरुष आहेत, जे संत लोक आहेत,
ते काहीही बोलत नाहीत. न बोलताच विवरीजे, विवरोन विरोन राहिजे. मग अबोलणेची साजे महापुरुषी. शब्दची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती. हे तो आले आत्मप्रचिती, प्रत्यक्ष आता श्रीराम. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. ते समयी उतरे फुंजमीपणाचा श्रीराम. खरं तर त्याला पाहिल्यानंतर, आता एक उदाहरण घेऊन चला आपल्या प्रपंचातलं, समाज व्यवहारातलं. समजा मी गाडी घेतली आहे आणि ती गाडी कधी कुणाला दाखवू काय नाही, कशी फिरवू, त्या गाडीमधून जाताना कसा हात वर करून लोकांना सांगू की माझ्याकडे पण गाडी आहे, असा एक मनामध्ये अहंकार असतो. आणि थोड्या दिवसानंतर मी मित्राकडे जातो. पहिल्यांदाच तिथं गेलो आणि पाहिलं की त्याच्या व्हरांड्यामध्ये 4 गाड्या आहेत. मी त्यांना सहज विचारतो, कुणी आलंय का तुमच्याकडे? ते म्हणतात, नाही हो. का नाही? तुमच्या व्हरांड्यात 4 गाड्या आहेत. ते म्हणतात, ते तीन मुलांच्या आहेत आणि एक माझी आहे. अरे, तुमच्याकडे 4 गाड्या आहेत? हो. आणि दर 4 वर्षानंतर आम्ही गाडी बदलत असतो. तेव्हा माझा फुंज उतरतो का नाही? एका क्षणात मी जमिनीवर येतो. समर्थ या ठिकाणी म्हणतात, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, पदार्थाच्या पलीकडे परब्रह्म स्वरूप आहे. जेव्हा हे सगळे पदार्थ संपले, भौतिक ज्ञानाच्या पलीकडे मला प्रचिती आली, अनुभूती आली. द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, तो उरतच नाही. मी पाहणारा आहे, मी त्याला पाहतो आहे असं म्हणणारा उरत नाही, त्याचं अस्तित्व राहत नाही. ते समयी उतरे फुंज मीपणाचा. हे महत्वाचं आहे. मी जगाचं कल्याण करण्यासाठी आलो, समाजाला उपदेश देण्यासाठी आलो, आणि मला आळंदीमध्ये लोक भिक्षा तर देणं बाजूलाच राहिलं, मला टाकून बोलतात, मला अपशब्द बोलतात, खालची भाषा मला वापरतात, माझ्या वाडग्यामध्ये माती मिसळून पीठ घालतात. मन आक्रंदून निघालो माऊलींचं. खूप वाईट वाटलं. ते सिद्ध बेटावर आले. आपण कधी जायला पाहिजे आळंदीला. आळंदीच्या बाजूला सिद्ध बेट आहे. गावात कुणी राहू देत नव्हता. ही 4 भावंड सिद्ध बेटावर आली. सिद्ध बेटावर एक झोपडी बांधून राहिली आहेत. निवृत्ती महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर दादा दोघे जण माधुकरी मागून आणायचं काम करतात. सोपान दादा आणि मुक्ताबाई ब्रह्मचैतन्याची पुतळी आहे. ती सगळं घरातलं बघतीये. काट्या कुटके आणायला हे दोघं भाऊ बहीण गेले. माऊलीचं मन आक्रंदून निघालं. माऊली झोपडीत आली. दार लावलं. त्या दाराला नाव आहे ताटी. झोपडीचं दार की जे बांबूच्या पट्ट्यांनी बांधलेलं आहे आणि गवतांनी शाकारलेलं आहे, त्याला म्हणतात ताटी. दार लावून घेतलं. पद्मासन घातलं. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. मी समाजाच्या उन्नयनासाठी आलो आणि समाज मला माधुकरी देत नाहीये. देत नाही, अपमानास्पद भाषा बोलताय. माझ्या पिठामध्ये माती मिसळताय. माधुकरी मी खाऊ नये म्हणून त्यात घाण मिसळतायत. काय वाईट केलं आम्ही? अत्यंतिक क्षोभ मनात चालू आहे आणि तो सगळा बाहेर उमटून पडतोय अश्रुपाताच्या रूपाने. पद्मासनात माऊली बसलेली आहे. थोड्या वेळाने मुक्ताबाई आल्या. त्यांनी पाहिलं, ज्ञानोबा आत बसलेला आहे, पद्मासनात बसलेला आहे. चेहऱ्यावरचे भाव पाहिले आणि
मुक्ताबाई म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊलींसाठी, माऊलींच्या उद्देशाने लेकी बोले सुने लागे या अर्थाने घ्यायचंय आपल्याला. खरं तर माऊलींसाठी रचलेले आहेत का हो हे 11 अभंग? आज ब्रह्मचित्कला पूजनीय संत श्रेष्ठ मुक्ताईंचा पुण्य स्मरणाचा दिवस आहे. अनेक रचना केली. ज्ञानबोध, हरिपाठाचे अभंग 350 पेक्षा जवळपास जास्त रचना मुक्ताबाईंची आहे. आणि त्या 11 अभंगांमध्ये एक अभंग निराभिमान शांतीला लागू पडणार आहे. तो अभंग तुम्हाला म्हणून दाखवतो. संत तोची जाणा जगी. कोण आहे संत? संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. फक्त गंध कोरण्यासाठी अर्धा तास लागत असेल, गळ्यामध्ये घातलेला रामनामी तो बरोबर आहे का नाही तो पाहण्यासाठी आरसा लागत असेल, बटणं लावली आहेत का, कॉलर नीट आहे का, इकडे लागलंय का तिकडे लागलंय का, ह्याच्यात जर वेळ जाणार असेल तर तो संत नाहीये. मुक्ताई म्हणते, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. लोभ अहंता न ये मना. मी त्या परब्रह्माला पाहिलं याबद्दलचा लोभ, त्याबद्दलची अहंता मनामध्ये येता कामा नये. जगी विरक्त तोची जाणा. मूळ स्वभाव हा विरक्त असला पाहिजे. आणि नाटक मात्र रागाचं लोभाचं केलं पाहिजे. जगी विरक्त तोची जाणा, इहपर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. इहपर लोकी म्हणजे या आणि त्या लोकामध्ये तुम्ही सुखी आहात. तुम्ही असं बसून कसं चालेल? ज्ञानदादा, असं बसून कसं चालेल? समाजावर एवढा क्षोभ प्रकट करून कसं चालेल? त्यांच्याबद्दल मनामध्ये आक्रंदून कसं चालेल? शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा. सगळ्या कल्पना या मिथ्या आहेत. मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर मला ते जाणवलंय, मी त्याची अनुभूती घेतलीये, मी त्याची प्रचिती घेतलीये. आता माझी आणि त्याची तदाकारता पाहिजे तेव्हा मी घडवू शकतो. हा अहंकार साधकाला खाली घसरगुंडी प्रमाणे खेचून आणतो. हे सगळं ऐकल्यानंतर शिष्य अत्यंतिक भारावून गेलाय. म्लान वदने बोले. आता शिष्य म्हणतो, तव शिष्ये विनविले, म्हणे स्वामी नवचे हे टाकिले. हे ऐकता मनी संक्रमले, आशंकेचे बिढार श्रीराम. टाकावेसे माझी मनी, परी हे ढळेना जवळुनी. तरी यासी काय करावे मज लागुनी. सांगिजो जी स्वामी श्रीराम. आपण मला ते सांगा. स्वामी आहात माझे, आपण दया सिंधू आहात, आपण कृपा सिंधू आहात. मी तुमचा सत्शिष्य आहे. शिष्याने विनंती केली आहे, प्रार्थना केली आहे की स्वामी, मी पणा टाकलेला माझ्या तर कुणी पाहण्यात किंवा ऐकण्यात नाहीये. अंतःकरणाला आपण प्रश्न विचारला पाहिजे आपल्यापासून. मी पणा गेलाय असा कुणी माणूस दिसला? मी तर पाहिलाही नाही आणि ऐकलाही नाही. माझ्या आयुष्यात मी ऐकला नाही आणि त्याला पाहिलं. ज्याची देहबुद्धी गेली आहे, ज्याचा मीपणा गेलाय, अशा माणसाबद्दल मी ऐकलंय परंतु त्याला पाहिलेलं नाही. समर्थांचा शिष्य म्हणतोय की मी असा मीपणा टाकलेला माणूस आम्ही तर काही कुणी पाहिला नाही आणि ऐकलाही नाही. हे ऐकता मनी संक्रमले, आशंकेचे बिढार. आता मनामध्ये आशंका निर्माण झाली आहे की असं होऊ शकतं का? बरं, तुम्ही हे सगळं म्हणताय त्यावरून मला सुद्धा वाटतंय की माझ्यातला मीपणा गेला पाहिजे.
टाकावेसे माझी मनी, परी हे ढळेना जवळुनी, तरी यासी काय करावे मज लागुनी, सांगी जो जी स्वामी श्रीराम. समर्थ नव्या दासबोधामध्ये म्हणतात, मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोण्या प्रकारे श्रीराम. मीपणाचा त्याग केल्याशिवाय ब्रह्माची अनुभूती नाही, आणि त्याची अनुभूती झाल्यानंतर जे शाश्वत समाधान प्राप्त होतंय त्याची प्राप्ती नाही. हे तर परब्रह्म स्वरूपाच्या अनुभवाचं समर्थ सांगतायत. आम्ही तर 4 ग्रंथ शिकतो, दासबोधाच्या परीक्षा देतो, 4 ठिकाणी प्रवचनाला जातो. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यातला एक प्रसंगातला एक प्रसंग आहे चरित्रातला. त्यांचा एक शिष्य ध्यानाला कसं बसायचं हे इतर गुरुबंधूंना समजावून सांगत होता. ठाकूरांनी हे पाहिलं, झाडाखाली काय चाललंय. बरेच दिवस झाला. ठाकूर जवळ आले, त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अरे अजून तर तू काही मिळवलंच नाहीस, खर्चायला तयार झाला. आम्हाला असं वाटतं, 4 ग्रंथ शिकले, 2-4 परीक्षा दिल्या, नाथांच्या भागवताची परीक्षा दिली, तुकाराम महाराजांच्या गाथांची परीक्षा दिली, की मला ते ब्रह्म सगळं आकळलंय. आता मी प्रवचन द्यायला, कीर्तन करायला मोकळा आहे, अशी धारणा आमची होते. अत्यंत उथळ पाणी आहे. ज्याला परब्रह्माची अनुभूती होते त्याचा आनंद किती असेल, त्याचं सुख किती असेल, पण तो कुठेही दाखवत नाही. आणि त्याला समर्थ महापुरुषी असं नाव देतात. तो पुरुष नाहीये, तो महापुरुष आहे. तो सामान्य जन नाहीये, तो महाजन आहे. अशी महाजनाची अवस्था, अशी महापुरुषाची अवस्था, याची देही याची डोळा आपल्या जीवनात यावी, अशी प्रभू श्रीरामचंद्रांना, समर्थांच्या सद्गुरूंना आपण प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या परमेश्वराला अभिवादन करतो, वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.